कल्पना करा, उद्या सकाळी तुम्ही उठलात आणि तुमच्या घरातील 80% वस्तू अचानक गायब झाल्या. कपाटातील बहुतेक कपडे, ड्रॉअरमधील जुनी कागदपत्र, वर्षानुवर्ष न वापरलेल्या वस्तू, स्टोअर रूममध्ये धूळ खात पडलेल्या गोष्टी, सगळं गायब झालं. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, खरंच तुमच्या आयुष्यात काय बदल होईल? कदाचित जवळपास काहीच नाही. पण इथेच एक धक्कादायक सत्य लपलेलं आहे. ज्या वस्तूंशिवाय तुम्ही आरामात जगू शकता, त्याच वस्तू आज तुमची ऊर्जा खात आहेत. तुम्हाला वाटतं तुम्ही थकलेले आहात कामामुळे, जबाबदाऱ्यांमुळे किंवा वेळ नसल्यामुळे. पण कदाचित तुम्ही थकलेले आहात त्या हजारो छोट्या निर्णयांमुळे जे तुमचा मेंदू रोज घेत असतो. हे ठेवू का? हे फेकू का? हे कधीतरी उपयोगी पडेल का? हे आठवणीसाठी ठेवू का? हे महाग घेतलं होतं, हे भेट म्हणून मिळालं होतं, हे एक दिवस उपयोगी पडेल. आणि अशा हजारो न संपणाऱ्या निर्णयांमध्ये आपलं घर भरत जातं. पण खरी समस्या घर भरत नाही. खरी समस्या म्हणजे आपलं मन भरून जातं. एकदा एका व्यक्तीने मारी कोंदोला विचारलं, माझं घर इतकं अस्ताव्यस्त का असतं? तिने उत्तर दिलं, तुझं घर अस्तव्यस्त नाही, तुझे निर्णय अस्तव्यस्त आहेत. आणि कदाचित याच कारणामुळे आज तुम्हाला लक्ष केंद्रित करता येत नाही. काम सुरू केलं की मन भटकतं. मोबाईल बाजूला ठेवला तरी हात पुन्हा त्याच्याकडे जातो. कपाट उघडलं की डोकं भारी होतं. टेबलावर बसलं की काम करायची इच्छा होत नाही. कारण प्रत्येक वस्तू तुमच्या मेंदूचं थोडंसं लक्ष चोरत असते. आजचा व्हिडिओ अशाच एका पुस्तकावर आधारित आहे, ज्याने जगभरातील लाखो लोकांची घरं नाही तर आयुष्य बदलली. द लाईफ चेंजिंग मॅजिक ऑफ टायडिंग अप. या पुस्तकाच्या लेखिका मेरी कोंडो यांना लहानपणापासून एक विचित्र सवय होती. इतर मुलं खेळायची, पण त्या घरातील कपाटं आवरायच्या. इतर मुलं कार्टून पाहायची, पण त्या साफसफाईची पुस्तकं वाचायच्या. लोकांना ते वेड वाटायचं. पण पुढे जाऊन याच वेडाने त्यांना जगातील सर्वात प्रसिद्ध ऑर्गनायझिंग एक्सपर्ट बनवलं. हजारो घरांमध्ये काम केल्यानंतर त्यांना एक गोष्ट समजली. लोकांना वस्तू कशा ठेवायच्या हे माहीत असतं, पण कोणत्या वस्तूंना सोडून द्यायचं हे माहीत नसतं. आणि आयुष्य बदलण्याची सुरुवात नवीन गोष्टी मिळवण्यापासून होत नाही. ती सुरू होते अनावश्यक गोष्टी सोडून देण्यापासून. या पुस्तकाचा मुख्य संदेश खूप साधा आहे, पण कदाचित तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. तुम्ही जे काही स्वतःभोवती ठेवता, तेच शेवटी तुमच्या आयुष्याची गुणवत्ता ठरवतं. आजचा व्हिडिओ फक्त कपाट आवरण्याबद्दल नाही, तो तुमच्या मनातील गोंधळ कमी करण्याबद्दल आहे. तो तुमची ऊर्जा परत मिळवण्याबद्दल आहे. तो तुमच्या आयुष्यात खरंच महत्त्वाचं काय आहे हे शोधण्याबद्दल आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कदाचित जाणवेल की तुमच्या घरात पडलेल्या वस्तू फक्त वस्तू नाहीत. त्या तुमच्या भीती आहेत, तुमचा भूतकाळ आहे, तुमच्या अपूर्ण इच्छा आहेत आणि कदाचित तुमच्या पुढच्या आयुष्याच्या वाटेत उभे असलेले अडथळे आहेत. तर चला, मारी कोंदो यांच्या त्या जादुई तत्वाकडे, ज्याने लाखो लोकांना फक्त घर नाही तर स्वतःचं आयुष्य नव्याने आवरायला शिकवलं. पॉइंट 1. तुम्ही वस्तू साठवत नाही, तुम्ही निर्णय पुढे ढकलत असता. कधी तुमच्या कपाटासमोर उभं राहून तुम्ही स्वतःला असं म्हणालात का, माझ्याकडे घालायला काहीच नाही? आणि गंमत म्हणजे हे वाक्य बोलताना तुमच्यासमोर डझनभर शर्ट, टी शर्ट, जीन्स आणि कपडे टांगलेले असतात. मग प्रश्न असा पडतो, जर इतके कपडे आहेत तर घालायला काहीच नाही असं का वाटतं? मॅरी कोंडो म्हणते, समस्या कपड्यांची नसते, समस्या निर्णयांची असते. आपल्याला वाटतं आपलं घर वस्तूंनी भरलं आहे, पण खरं पाहिलं तर आपलं घर वस्तूंनी नाही तर न घेतलेल्या निर्णयांनी भरलेलं असतं. हा जुना शर्ट ठेवू का? हे पुस्तक अजून ठेवायचं का? हे बिल कधीतरी लागेल का? ही भेटवस्तू फेकणं चुकीचं तर नाही ना? आणि अशा हजारो छोट्या प्रश्नांची उत्तरं
आपण कधीच देत नाही. म्हणून त्या वस्तू तिथेच राहतात. दिवस जातात, महिने जातात, वर्ष जातात, पण निर्णय घेतला जात नाही. आणि प्रत्येक न घेतलेला निर्णय आपल्या मनावर अदृश्य ओझं बनून बसतो. मॅरी कोंडोने तिच्या कारकिर्दीत हजारो घरं पाहिली. त्यामध्ये एक महिला होती जिच्या कपाटात इतके कपडे होते की कपाट व्यवस्थित बंदही होत नव्हतं. काही कपड्यांवर अजूनही प्राइस टॅग लावलेले होते. काही कपडे अनेक वर्षांपासून वापरले गेले नव्हते. पण तरीही ती रोज सकाळी आरशासमोर उभी राहून एकच गोष्ट म्हणायची, माझ्याकडे घालायला काहीच नाही. हे ऐकून आश्चर्य वाटतं. पण जर आपण प्रामाणिकपणे विचार केला, पॉइंट 2, जे आनंद देत नाही ते आयुष्यात जागा घेण्याच्या लायकीचं नाही. कल्पना करा, आज तुम्ही तुमचं कपाट उघडलं आणि त्यातल्या प्रत्येक वस्तूने तुम्हाला एक प्रश्न विचारला, मी खरंच तुझ्या आयुष्यात राहण्याच्या लायकीची आहे का? विचित्र वाटतं ना? पण मारी कोंडोच्या मते घर आवरण्याची सुरुवात वस्तूंपासून होत नाही. ती सुरू होते एका भावनेपासून. कारण लोक वस्तू फेकू शकत नाहीत. कारण त्यांना त्या वस्तूंची गरज असते म्हणून नाही, तर कारण त्या वस्तूंशी भावना जोडलेल्या असतात. कधी एखादा जुना टी-शर्ट जो आता तुम्हाला बसतही नाही, तरी तुम्ही जपून ठेवला आहे? कधी एखादं पेन किंवा एखादी भेटवस्तू जी तुम्ही वर्षानुवर्ष वापरली नाही, तरीही ती अजून घरात आहे? का? कारण आपण वस्तू पाहत नाही, आपण त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी पाहतो. मारी कोंडो म्हणते, लोक नेहमी स्वतःला चुकीचा प्रश्न विचारतात. हे कधीतरी उपयोगी पडेल का? हे महाग घेतलं होतं. हे फेकणं योग्य आहे का? पण ती एक वेगळाच प्रश्न विचारते. एक असा प्रश्न जो संपूर्ण खेळ बदलून टाकतो. ही वस्तू मला आनंद देते का? बस इतकंच. पहिल्यांदा हे ऐकल्यावर अनेक लोकांना हा प्रश्न खूप साधा वाटतो. पण हाच प्रश्न आयुष्य बदलू शकतो. कारण हा प्रश्न वस्तूंची किंमत विचारत नाही. हा प्रश्न तुमच्या आयुष्याची किंमत विचारतो. मारी कोंदोच्या एका ग्राहकाकडे शेकडो कपडे होते. काही खूप महाग होते, काही फॅशनमध्ये होते, काही प्रसिद्ध ब्रँडचे होते. पण जेव्हा तिने एक एक कपडा हातात घेऊन स्वतःला विचारलं, हा कपडा मला आनंद देतो का? तेव्हा तिला जाणवलं, ती अनेक कपडे फक्त पैशांमुळे जपून ठेवत होती, आनंदामुळे नाही. आणि हे फक्त कपड्यांबाबत घडत नाही. हे नात्यांमध्ये घडतं, हे सवयींमध्ये घडतं, हे आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात घडतं. काही लोक वर्षानुवर्ष अशा गोष्टींना धरून बसतात ज्या त्यांना आनंद देत नाहीत, कारण त्यांना त्या सोडण्याची भीती वाटते. पण सत्य खूप साधं आहे. ज्या गोष्टी तुमची ऊर्जा वाढवत नाहीत, त्या हळूहळू तुमची ऊर्जा कमी करत असतात. एकदा विचार करा, जर तुमच्या घरात 100 वस्तू असतील आणि त्यापैकी 80 वस्तू पाहून तुम्हाला काहीच वाटत नसेल, तर त्या 80 वस्तू तुमच्या आयुष्यात नेमकं काय योगदान देत आहेत? मारी कोंडो म्हणते, प्रत्येक वस्तूचं एक काम असतं. काही वस्तू आपल्या आयुष्यात राहण्यासाठी येतात, तर काही वस्तू आपल्याला धडा शिकवण्यासाठी येतात. आणि त्यांचा धडा संपला की त्यांना जाऊ देणं आवश्यक असतं. यासाठी ती एक सुंदर गोष्ट सांगते. जेव्हा तुम्ही एखादी वस्तू सोडून देता, तेव्हा तिचा अपमान होत नाही. उलट तुम्ही तिचं आभार मानता. कारण त्या वस्तूने कधीतरी तुमची सेवा केलेली असते. तिने तुम्हाला काहीतरी शिकवलं असतं आणि आता तिचं काम पूर्ण झालेलं असतं. हा विचार खूप वेगळा आहे. कारण अचानक फेकून देणं म्हणजे नुकसान वाटत नाही, ते मुक्त होणं वाटायला लागतं. आणि हळूहळू तुम्ही लक्षात घेता की घरात जागा वाढत आहे. पण त्याहून महत्त्वाचं, तुमच्या मनातही जागा वाढत आहे. कारण प्रत्येक वेळी तुम्ही एखादी अनावश्यक वस्तू सोडता, तेव्हा तुम्ही स्वतःला सांगत असता, मी भूतकाळाला धरून बसणार नाही, मी अपराधीपणाला धरून बसणार नाही. मी फक्त त्या गोष्टी निवडणार ज्या माझ्या आयुष्यात आनंद निर्माण करतात. आणि कदाचित याच क्षणी घर आवरणं थांबतं आणि आयुष्य बदलायला सुरुवात होते. जी वस्तू तुम्हाला आनंद देत नाही, ती तुमच्या आयुष्यात जागा घेत आहे. तुमच्या घरात फक्त त्या गोष्टी ठेवा ज्या तुमच्या हृदयात आनंदाची ठिणगी पेटवतात. आयुष्याची गुणवत्ता
आपण किती गोष्टी मिळवल्या यावर ठरत नाही, तर आपण किती अनावश्यक गोष्टी सोडल्या यावर ठरते. पॉइंट 3. आधी सोडून द्या, मगच व्यवस्थित करा. एक छोटासा प्रयोग करूया. कल्पना करा, तुमच्या घरात एक खोली आहे. त्या खोलीत शेकडो वस्तू विखुरलेल्या आहेत आणि मी तुम्हाला 2 पर्याय देतो. पहिला, एक मोठं कपाट. दुसरा, त्या वस्तूंपैकी निम्म्या वस्तू कायमच्या काढून टाकण्याची संधी. तुम्ही काय निवडाल? बहुतेक लोक पहिला पर्याय निवडतात, कारण आपल्याला वाटतं समस्या जागेची आहे. पण मॅरी कोंडो म्हणते समस्या जागेची नसते, समस्या जास्त वस्तूंची असते. आणि म्हणूनच जगातील बहुतेक ऑर्गनायझिंग टिप्स फेल होतात. लोक नवीन बॉक्स विकत घेतात, नवीन शेल्फ लावतात, नवीन ड्रॉवर बनवतात, नवीन स्टोरेज सोल्युशन शोधतात. काही दिवस घर सुंदर दिसतं, पण काही महिन्यानंतर गोंधळ पुन्हा परत येतो. का? कारण त्यांनी गोंधळाचं मूळ काढलं नाही, फक्त त्याला नवीन जागा दिली. हे अगदी तणासारखं आहे. जर तुम्ही तणाची फक्त पानं कापली तर काही दिवसांनी ते पुन्हा उगवतं. पण जर मुळापासून काढलं तरच जमीन स्वच्छ होते. मॅरी कोंडो म्हणते, लोक ऑर्गनायझिंगला जादू समजतात, पण खऱ्या जादूची सुरुवात डिक्लटरिंग पासून होते. ती तिच्या ग्राहकांना सुरुवातीला वस्तू नीट ठेवायला सांगत नाही. ती म्हणते, सगळ्यात आधी निवडा तुमच्या आयुष्यात काय राहणार आहे, कारण तुम्ही जे ठेवता तेच तुमचं आयुष्य बनवतं. पुस्तकात मॅरी कोंडो एका अशा घराबद्दल सांगते जिथे प्रत्येक खोलीत स्टोरेज बॉक्सेस होते. बेड खाली बॉक्सेस, कपाटावर बॉक्सेस, टेबल खाली बॉक्सेस. पण तरीही घर अस्ताव्यस्त होतं, कारण वस्तू कमी नव्हत्या झाल्या, फक्त लपवल्या गेल्या होत्या. आणि हेच आपण आयुष्यातही करतो. आपण समस्या सोडवत नाही, आपण त्यांना लपवतो. तणाव असेल तर मनोरंजनामागे लपवतो, भीती असेल तर व्यस्ततेमागे लपवतो, गोंधळ असेल तर नवीन स्टोरेज मागे लपवतो. पण जे लपवलं जातं ते नाहीसं होत नाही, ते तिथेच राहतं, फक्त दिसत नाही. एक मनोरंजक गोष्ट आहे. जपानमध्ये काही झेन गुरु म्हणतात, रिकामी जागा ही सुद्धा एक संपत्ती आहे. हे ऐकून विचित्र वाटेल, पण विचार करा. संगीत सुंदर का वाटतं? फक्त स्वरांमुळे? नाही, स्वरांच्या मधल्या शांततेमुळे. चित्र सुंदर का दिसतं? फक्त रंगांमुळे? नाही, रिकाम्या जागेमुळे. आणि घर शांत का वाटतं? फक्त वस्तूंमुळे? नाही, वस्तूंमधल्या मोकळ्या जागेमुळे. मॅरी कोंडो आपल्याला हेच शिकवते. आपण आयुष्यभर जागा भरत राहतो, पण कधीकधी सौंदर्य भरण्यात नसतं, सौंदर्य रिकामं करण्यात असतं. कारण प्रत्येक वेळी तुम्ही एखादी अनावश्यक वस्तू काढून टाकता तेव्हा तुम्ही फक्त जागा मोकळी करत नाही, तुम्ही श्वास घेण्यासाठी जागा तयार करता, विचार करण्यासाठी जागा तयार करता, नवीन संधींसाठी जागा तयार करता. आणि म्हणूनच मॅरी कोंडोचा हा धडा खूप शक्तिशाली आहे. ऑर्गनायझिंग म्हणजे वस्तू कुठे ठेवायच्या हे ठरवणं नाही. ऑर्गनायझिंग म्हणजे काय ठेवायचं नाही हे ठरवणं. कारण जर घरात 1000 वस्तू असतील तर जगातील सर्वोत्तम कपाट सुद्धा अपुरं पडेल. पण जर फक्त आवश्यक वस्तू असतील तर साधं कपाट सुद्धा पुरेसं ठरेल. गोंधळाचा उपाय नवीन कपाट नाही, अनावश्यक वस्तूंना निरोप देणं आहे. जेव्हा तुम्ही अनावश्यक गोष्टी काढून टाकता तेव्हा तुम्ही फक्त घर साफ करत नाही, तुम्ही तुमच्या आयुष्यात नव्या गोष्टींसाठी जागा निर्माण करत असता. जागा कमी नसते, स्पष्टता कमी असते. पुढच्या पॉइंटमध्ये मॅरी कोंडो एक असा नियम सांगते जो तुमचा दररोजचा वेळ, ऊर्जा आणि मानसिक शांती वाचवू शकतो. कारण बहुतेक लोक वस्तू हरवत नाहीत, ते त्यांच्या वस्तूंची जागा हरवतात. पॉइंट 4. प्रत्येक वस्तूला एक घर असलं पाहिजे. तुमच्या आयुष्यातला हा सीन ओळखीचा वाटतो का? सकाळचे 8 वाजले, तुम्हाला घाईनं बाहेर जायचंय, पण अचानक गाडीची चावी सापडत नाही.
आता संपूर्ण घरात शोधाशोध सुरू होते. सोफा तपासा, टेबल तपासा, कपाट तपासा, काल घातलेली पॅन्ट तपासा आणि शेवटी चावी तिथेच सापडते जिथे तुम्ही कधीच शोधायला सुरुवात केली नव्हती. आता एक प्रश्न, तुम्ही चावी हरवली होती का? नाही, चावी घरातच होती. मग समस्या काय होती? समस्या चावीची नव्हती, समस्या तिच्या जागेची होती. मॅरी कोंडो म्हणते, बहुतेक लोक वस्तू हरवत नाहीत, ते वस्तूंची निश्चित जागा ठरवत नाहीत आणि म्हणूनच त्यांचं आयुष्य सतत शोधण्यात जातं. चावी शोधा, मोबाईल शोधा, चार्जर शोधा, महत्त्वाची कागदपत्र शोधा, रिमोट शोधा आणि दिवसातील कितीतरी मिनिटं अगदी नकळत वाया जातात. पण इथे एक मोठं सत्य लपलेलं आहे. जेव्हा तुम्ही एखादी वस्तू शोधत असता तेव्हा तुम्ही फक्त वेळ गमावत नसता, तुम्ही मानसिक ऊर्जा गमावत असता. कारण मेंदूला सर्वात जास्त थकवणारी गोष्ट म्हणजे अनिश्चितता. ती वस्तू नेमकी कुठे असेल हा प्रश्न मेंदूला तणाव देतो. आणि म्हणूनच मॅरी कोंदोचा नियम खूप साधा आहे. एव्हरीथिंग हॅज अ होम. प्रत्येक वस्तूची एक कायमची जागा असली पाहिजे आणि वापरून झाल्यावर ती पुन्हा तिथेच परत गेली पाहिजे. हे ऐकायला साधं वाटतं, पण याचा परिणाम खूप मोठा असतो. पुस्तकात मॅरी कोंदो सांगते, तिच्या अनेक ग्राहकांच्या घरात गोंधळाचं कारण वस्तूंची संख्या नव्हती. कारण होतं, वस्तू कुठे राहतात हे कोणालाच माहीत नव्हतं. जेव्हा त्यांनी प्रत्येक वस्तूला एक निश्चित घर दिलं तेव्हा घर आपोआप व्यवस्थित राहायला लागलं. आता एक खूप रोचक उदाहरण बघा. जगातील सर्वात व्यस्त व्यक्तींमध्ये गणना होणारे काही सर्जन ऑपरेशन थिएटरमध्ये काम करताना प्रत्येक उपकरणाची जागा निश्चित ठेवतात. कात्री कुठे असेल, विशिष्ट उपकरण कुठे असेल, सुई कुठे असेल, सगळं आधीपासून ठरलेलं असतं. का? कारण ऑपरेशन सुरू असताना कात्री कुठे आहे असा प्रश्न विचारायला वेळ नसतो. 1 सेकंदाची चूक सुद्धा महाग पडू शकते. आता विचार करा, जर जीवन मरणाच्या परिस्थितीत व्यवस्था इतकी महत्त्वाची असेल तर आपल्या दैनंदिन आयुष्यात ती किती महत्त्वाची असेल? आणखी एक उदाहरण, जपानमधील बुलेट ट्रेन साफ करणाऱ्या टीमबद्दल सांगितलं जातं. त्यांच्याकडे प्रत्येक वस्तू ठेवण्याचा ठरलेला क्रम असतो. म्हणूनच ते अवघ्या काही मिनिटात संपूर्ण ट्रेन स्वच्छ करतात. कारण त्यांना विचार करावा लागत नाही, सिस्टीम आधीच तयार असते. आणि हेच मॅरी कोंदो आपल्याला शिकवते. यशस्वी लोक जास्त मेहनत करत नाहीत, ते चांगल्या सिस्टम्स तयार करतात. कारण सिस्टीम एकदा तयार झाली की निर्णय घ्यावे लागत नाहीत. आणि जितके कमी निर्णय तितकी जास्त ऊर्जा, तितकं जास्त फोकस, तितकी जास्त शांतता. म्हणूनच ती एक सुंदर गोष्ट सांगते. जेव्हा एखादी वस्तू वापरून झाल्यावर तिच्या घरी परत जाते तेव्हा घर स्वच्छ राहतं. पण त्याहून महत्त्वाचं, मन शांत राहतं. कारण अव्यवस्था ही फक्त वस्तूंची समस्या नसते, ती सतत अपूर्ण राहणाऱ्या छोट्या निर्णयांची समस्या असते. आणि एक निश्चित जागा त्या समस्येचा कायमचा उपाय ठरू शकते. तुम्ही वस्तू हरवत नाही, तुम्ही त्यांचं घर हरवता. जिथे प्रत्येक वस्तूला घर असतं तिथे मनाला भटकण्याची गरज राहत नाही. व्यवस्था म्हणजे वस्तूंवर नियंत्रण नाही, व्यवस्था म्हणजे स्वतःच्या ऊर्जेवर नियंत्रण. आणि आता पुढच्या पॉइंटमध्ये मॅरी कोंदो पुस्तकातील सर्वात भावनिक सत्य सांगते, जे अनेक लोकांना वस्तू सोडू देत नाही. कारण काही वेळा आपण वस्तूंना धरून बसत नाही, आपण आठवणींना धरून बसलेलो असतो. पॉइंट 5, वस्तू सोडणं म्हणजे आठवणी सोडणं नाही. एक विचित्र सत्य सांगू, जगभरात लाखो लोक अशा वस्तू जपून ठेवतात ज्या त्यांनी अनेक वर्षांपासून पाहिल्याही नसतात. जुनी पत्र, जुने फोटो, शाळेच्या वह्या, पहिल्या नोकरीचा आयडी कार्ड, एखाद्याने दिलेली छोटी भेटवस्तू. आणि गंमत म्हणजे
त्यातील अनेक वस्तू लोक कपाटाच्या सर्वात आतल्या कोपऱ्यात ठेवतात. म्हणजे त्या रोज वापरतही नाहीत, पाहतही नाहीत, पण तरीही सोडू शकत नाहीत. का? कारण त्या वस्तूंची किंमत पैशांमध्ये नसते, त्यांची किंमत भावनांमध्ये असते. मारी कोंडो म्हणते, घरातील सर्वात कठीण वस्तू कोणती असते माहीत आहे? महाग वस्तू नाही, मोठी वस्तू नाही, तर भावनिक वस्तू. कारण त्या वस्तूंमध्ये आपण वस्तू पाहत नाही, आपण आपला भूतकाळ पाहत असतो. आपण त्या दिवसांना स्पर्श करत असतो, जे पुन्हा कधीच परत येणार नाहीत. कदाचित तुमच्याकडेही एखादी अशी वस्तू असेल, जी पाहिल्यावर अचानक एखादी आठवण जिवंत होते. एखादा जुना मित्र, एखादी जुनी प्रेमकथा, एखादा आनंदाचा दिवस, किंवा एखादी व्यक्ती जी आज तुमच्यासोबत नाही. आणि म्हणूनच आपण त्या वस्तूंना सोडायला घाबरतो. कारण आपल्याला वाटतं, वस्तू गेली तर आठवणही जाईल. पण इथे मारी कोंदो एक अत्यंत सुंदर गोष्ट सांगते. ती म्हणते, आठवणी वस्तूंमध्ये राहत नाहीत, त्या तुमच्या हृदयात राहतात. हा विचार पहिल्यांदा ऐकला की तो साधा वाटतो, पण जर खोलवर विचार केला तर तो आयुष्य बदलणारा आहे. कल्पना करा, तुमच्या लहानपणीचं घर आज अस्तित्वात नसेल, तुमची जुनी शाळा बदलली असेल, तुमच्या अनेक वस्तू हरवल्या असतील, पण तुमच्या आठवणी हरवल्या का? नाही. कारण आठवणींचं घर कपाट नसतं, आठवणींचं घर मन असतं. मारी कोंदो पुस्तकात सांगते, तिच्या एका ग्राहकाकडे तिच्या दिवंगत आईच्या अनेक वस्तू होत्या. वर्षानुवर्षे ती त्या वस्तूंना हातही लावत नव्हती, पण त्यांना सोडण्याचं धैर्यही होत नव्हतं. कारण तिला वाटत होतं, त्या वस्तू म्हणजे तिची आई. मग मारी कोंदोने तिला एक प्रश्न विचारला, तुझी आई तुला वस्तूंच्या ढिगाऱ्यात अडकलेलं पाहू इच्छित असेल का? तो प्रश्न तिच्या मनाला भिडला. कारण प्रेम वस्तूंमध्ये नव्हतं, प्रेम नात्यात होतं, प्रेम आठवणीत होतं, प्रेम तिच्या हृदयात होतं. त्या दिवशी तिने अनेक वस्तूंना निरोप दिला. आणि आश्चर्य म्हणजे, तिला आईच्या आठवणी कमी झाल्या नाही, उलट त्या अधिक सुंदर झाल्या. कारण आता त्या वस्तूंच्या ओझ्याखाली दबलेल्या नव्हत्या. एक संशोधनात आढळलं होतं की जे लोक सतत भूतकाळाशी जोडलेल्या वस्तूंना धरून बसतात, त्यांना वर्तमानात जगणं कठीण जातं. कारण त्यांचं लक्ष सतत मागे अडकलेलं असतं. मारी कोंदो म्हणते, काही वस्तू आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाहीत, त्या आपल्याला एक धडा शिकवण्यासाठी येतात. आणि जेव्हा धडा पूर्ण होतो, तेव्हा त्या वस्तूंचं काम संपतं. म्हणून ती एक सुंदर सवय शिकवते. जेव्हा एखादी वस्तू सोडायची असेल, तेव्हा तिला मनातल्या मनात धन्यवाद म्हणा. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद, मला हा अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद, मला हा धडा शिकवल्याबद्दल धन्यवाद. आणि मग तिला जाऊ द्या. कारण काही गोष्टी धरून ठेवण्यात प्रेम नसतं, काही गोष्टी मुक्त करण्यात प्रेम असतं. तुम्ही आठवणी जपत नाही, तुम्ही अनेकदा भीती जपत असता. ज्या क्षणी तुम्ही वस्तूंपासून आठवणी वेगळ्या करायला शिकता, त्या क्षणी तुम्ही भूतकाळाच्या कैदेतून मुक्त व्हायला सुरुवात करता. एखादी वस्तू सोडणं म्हणजे त्या व्यक्तीला विसरणं नाही, तर त्या आठवणीला तुमच्या हृदयात कायमचं स्थान देणं आहे. आणि आता शेवटच्या पॉइंटमध्ये मारी कोंदो त्या जादूविषयी बोलते, ज्यामुळे घर आवरताना फक्त कपाट बदलत नाही, तर माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होते. पॉइंट 6, घर आवरणं म्हणजे आयुष्य रिसेट करणं. एका जपानी मुनीनुसार तुमच्या घराची अवस्था तुमच्या मनाची अवस्था दाखवते. पहिल्यांदा हे ऐकलं की वाटतं हे थोडं अतिशयोक्तीपूर्ण आहे. पण एक प्रश्न विचारू, जेव्हा तुमची खोली पूर्णपणे अस्ताव्यस्त असते, कपडे इकडे तिकडे पडलेले असतात,
टेबलावर कागदांचा ढीग असतो, मोबाईलमध्ये हजारो नोटिफिकेशन्स असतात, तेव्हा तुमच्या मनाची अवस्था कशी असते? शांत की गोंधळलेली? आणि जेव्हा एखाद्या दिवशी तुम्ही संपूर्ण घर स्वच्छ करता, बेड नीट करता, टेबल रिकामं करता, कपाट व्यवस्थित करता, तेव्हा अचानक हलकं का वाटतं? कारण आपण फक्त घर साफ करत नसतो, आपण आपल्या मनातील गोंधळही साफ करत असतो. मारी कोंडोला तिच्या हजारो ग्राहकांमध्ये एक खूपच आश्चर्यकारक गोष्ट दिसली. लोक तिच्याकडे घर आवरण्यासाठी येत होते, पण काही महिन्यांनी त्यांचं फक्त घर बदललेलं नव्हतं, त्यांचं आयुष्य बदललेलं होतं. काहींनी वर्षानुवर्ष न आवडणारी नोकरी सोडली, काहींनी विषारी नातेसंबंध संपवले, काहींनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला, काहींनी पहिल्यांदाच स्वतःसाठी जगायला सुरुवात केली. आता प्रश्न पडतो, घर आवरलं म्हणून आयुष्य कसं बदलू शकतं? उत्तर खूप खोल आहे. कारण टायडिंग म्हणजे वस्तूंबद्दल निर्णय घेण्याची प्रक्रिया नाही, ती स्वतःबद्दल निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा तुम्ही एखादी वस्तू हातात घेऊन ठरवता, ही माझ्या आयुष्यात राहणार की नाही, तेव्हा नकळत तुम्ही स्वतःला एक नवीन प्रश्न विचारायला शिकत असता. माझ्या आयुष्यात खरंच काय राहायला हवं? आणि हा प्रश्न फक्त वस्तूंवर थांबत नाही, तो नात्यांपर्यंत पोहोचतो, तो सवयींपर्यंत पोहोचतो, तो स्वप्नांपर्यंत पोहोचतो. मारी कोंडो म्हणते, जेव्हा तुम्ही घरातील अनावश्यक गोष्टी काढून टाकता, तेव्हा तुमच्या आयुष्यातील अनावश्यक गोष्टीही दिसायला लागतात. आणि कदाचित हीच त्या पुस्तकातील खरी जादू आहे. एक शिल्पकार जेव्हा दगडातून मूर्ती तयार करतो, तेव्हा तो मूर्ती बनवत नाही, तो फक्त अनावश्यक भाग काढून टाकतो. मूर्ती आधीपासूनच त्या दगडात असते, त्याला फक्त ती दिसू लागते. मारी कोंडो म्हणते, तुमच्या आयुष्याबाबतही हेच खरं आहे. तुम्हाला नवीन व्यक्ती बनायची गरज नाही, तुम्हाला स्वतःला बदलायची गरज नाही. तुम्हाला फक्त त्या गोष्टी काढून टाकायच्या आहेत ज्या तुमच्या खऱ्या रूपाला झाकून ठेवतात. भीती, अपराधीपणा, जुने निर्णय, अनावश्यक वस्तू, भूतकाळाचा भार. आणि जेव्हा हे सगळं हळूहळू निघून जातं, तेव्हा तुम्ही पहिल्यांदाच स्वतःला स्पष्टपणे पाहू लागता. पुस्तकाच्या शेवटी मारी कोंडो एक खूप सुंदर विचार मांडते. ती म्हणते, तुमच्या आयुष्याचं ध्येय घर स्वच्छ ठेवणं नाही. घर स्वच्छ ठेवण्याचा उद्देश आहे अशा गोष्टींसाठी वेळ आणि ऊर्जा मोकळी करणं ज्या तुम्हाला खरंच आनंद देतात. कारण शेवटी कोणीही आपल्या आयुष्याच्या शेवटी उभं राहून असं म्हणत नाही, काश मी अजून वस्तू जमा केल्या असत्या. पण अनेक लोक असं म्हणतात, काश मी जास्त जगलो असतो, जास्त प्रेम केलं असतं, जास्त धाडसी निर्णय घेतले असते, ज्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या त्यांच्यासाठी जास्त वेळ दिला असता. आणि म्हणूनच हे पुस्तक घर आवरण्याचं पुस्तक नाही, हे पुस्तक प्राधान्यक्रम ठरवण्याचं पुस्तक आहे. हे पुस्तक स्वतःला शोधण्याचं पुस्तक आहे. हे पुस्तक अनावश्यक गोष्टींना निरोप देऊन महत्त्वाच्या गोष्टींसाठी जागा निर्माण करण्याचं पुस्तक आहे. तुम्ही घर आवरत नाही, तुम्ही तुमच्या आयुष्याला दिशा देत असता. ज्या गोष्टी तुम्ही सोडून देता, त्याच गोष्टी तुम्हाला पुढे जाण्याची जागा देतात. आयुष्य बदलण्याची जादू नवीन गोष्टी मिळवण्यात नसते. कदाचित आज तुम्ही या व्हिडिओमध्ये घराबद्दल ऐकायला आला होता, कपाटाबद्दल, वस्तूंबद्दल आणि साफसफाईबद्दल. पण आता तुम्हाला कदाचित जाणवलं असेल की हा व्हिडिओ घराबद्दल नव्हता, तो तुमच्याबद्दल होता. कारण आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा गोंधळ कपाटात नसतो, तो आपल्या मनात असतो. आपण कितीतरी गोष्टी धरून बसतो ज्या आता आपल्या आयुष्याचा भाग राहिलेल्याच नसतात. काही वस्तू, काही आठवणी, काही भीती, काही पश्चाताप, काही अपूर्ण स्वप्न आणि काही अशा गोष्टी ज्या आपण खूप आधी सोडायला हव्या होत्या,
पण आपण त्यांना धरून बसतो, कारण आपल्याला वाटतं जर त्या सोडल्या तर काहीतरी हरवेल. पण मरी कोंदो आपल्याला एक वेगळीच गोष्ट शिकवते. ती म्हणते, कधीकधी काहीतरी हरवूनच आपल्याला स्वतःला सापडतं. आणि कदाचित आयुष्य बदलण्याची जादू ही नवीन गोष्टी मिळवण्यात नसते, ती असते अनावश्यक गोष्टी सोडून देण्यात. म्हणून हा व्हिडिओ संपण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटंसं चॅलेंज देतो. आजच तुमच्या घरातील एखादं कपाट उघडा, एक ड्रॉवर उघडा किंवा तुमच्या मोबाईलची गॅलरी उघडा आणि फक्त एक गोष्ट निवडा जी आता तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण करत नाही, आणि तिला जाऊ द्या. कारण लक्षात ठेवा, तुम्ही फक्त एक वस्तू काढून टाकणार नाही, तुम्ही स्वतःसाठी नवीन जागा तयार करणार आहात. नवीन ऊर्जेसाठी, नवीन विचारांसाठी, नवीन आयुष्यासाठी. आणि कदाचित काही महिन्यानंतर जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल, तेव्हा लक्षात येईल की तुमचं आयुष्य बदलण्याची सुरुवात एखाद्या मोठ्या निर्णयानं झाली नव्हती. ती सुरू झाली होती एका छोट्याशा वस्तूला निरोप देण्यापासून. तुमच्या घरातून अनावश्यक गोष्टी बाहेर काढा आणि बघा, कदाचित त्याच क्षणी तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्टी आत यायला सुरुवात करतील. जर आजच्या व्हिडिओनं तुम्हाला विचार करायला भाग पाडलं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, कारण कदाचित तुमच्या एका लाईकमुळं हा संदेश अशा एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल ज्याला आज याची